दादांच्या राष्ट्रवादीची तिसरी विकेट जाणार। मुंडे कोकाटे नंतर झिरवळांचा नंबर। मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण भोवणार, मंत्रिपद जाणार। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची विकेट जाण्याची चर्चा रंगली आहे आणि त्याला कारण ठरलंय मंत्रालयात लाचलुचपत विभागानं छापेमारी करून नरहरी झिरवळांच्या कार्यालयातील क्लर्कला रंगेहात पकडल्याचं प्रकरण। या प्रकरणी आता नवा ट्विस्ट आलाय। राजू ढेरिंगे मंत्रालयातच 50,000 रुपयांची लाच मागतानाचा व्हिडिओ समोर आलाय। आपल्याकडे कमीत कमी 50 पैसे असतात, 50% डिस्काउंट आपण 50 घेऊन ये, काम करून घ्या। आता व्हिडिओ समोर आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत वाढ झाली होती। एवढंच नाही तर तक्रारदार हरिराम घाणशींना सोबत घेत एसीबीनं चौकशीचा फास आवळायला सुरुवात केली आहे। सध्या आपण उपस्थित आहोत मंत्रालयात। आताची सर्वात मोठी बातमी जी आहे ती म्हणजे एसीबीची संपूर्ण टीम इथे दाखल झालेली आहे आणि अशातच एक मोठी अपडेट सुद्धा समोर आली आहे। राजू ढेरिंगे याला जे जामीन मंजूर झालेला आपल्याला दिसतंय, तर नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात सापळा कारवाई केल्यानंतर आता एसीबीचे जे अधिकारी आहे ते पुन्हा मंत्रालयात दाखल झाले आहे। एसीबीच्या गुन्ह्यातील तक्रारदार ज्याने ही तक्रार केली होती तो हिराराम घाणजी सुद्धा या एसीबींसोबत आहे। 5 ते 6 एसीबी इथे दाखल झाले आहे। तर नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात ज्या आरोपीने लाच घेतली होती राजू ढेरिंगे याला हे जामीन मंजूर झाल्याचं आपल्याला दिसतंय। मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष कोर्टाने जो आहे हा जामीन मंजूर केल्याचं आपल्याला दिसतंय। एसीबीनं मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात तक्रारदारालाही सोबत घेऊन सखोल चौकशी केली आहे। एवढंच नाही तर मंत्रालयातील महत्त्वाची कागदपत्र आणि वस्तूही ताब्यात घेतल्या आहेत। तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवळांचे खासगी सचिव रामदास गाडेंना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले। त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत जात आहेत याचाच तपास सुरू झालाय। या चौकशी दरम्यान मंत्रालयातील लाचखोरीचं रेड कार्डही समोर आलंय। फाईलवर 1 लाईन म्हणजे 50,000 आणि 2 लाईन म्हणजे 1 लाख रुपयांच्या लाचेचं रेड कार्ड साम टीव्हीच्या हाती लागलं। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवळांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार कायम आहे। याआधी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड कनेक्शन समोर आल्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर नाशिकमध्ये बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून घरं लाटल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवल्यानं माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलं। तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार समोर आल्यामुळे झिरवळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जातीये। त्यामुळेच महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच दादांच्या राष्ट्रवादीची तिसरी विकेट पडण्याची चर्चा आहे। मात्र मुंडे कोकाटे यांच्यानंतर सुनेत्रा पवार आता झिरवळांना अभय देणार की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना निशस्त्र करण्यासाठी मुख्यमंत्री झिरवळांची विकेट घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। 50% डिस्काउंट आपण 50 घेऊन ये, काम करून घ्या। साक्षी यादवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।